नमस्कार, मी डॉक्टर सोनाली. आज मी निघाले आहे हॅवलॉक आयलंडवरून नील आयलंडला जायला, म्हणजेच स्वराज द्वीपहून शहीद द्वीपला जायला. सर्वप्रथम हॅवलॉक आयलंडच्या सी पोर्टमध्ये चेक इन केले. एअरपोर्टसारखेच सी पोर्ट असते, तेथे आपली सगळी तपासणी होते. ग्रीन ओशन 2 या 2 मजली मोठ्या जहाजातून आम्ही हॅवलॉक आयलंडवरून नील आयलंडला गेलो. हा प्रवास सुमारे 1 ते 1.5 तासाचा आहे. जहाजाच्या खालच्या मजल्यावर आमची सीट होती, म्हणून पायऱ्या उतरून मी खाली आले. या जहाजामध्ये एक छोटेसे दुकान पण आहे, जेथे आपण पाणी, खाण्याच्या वस्तू विकत घेऊ शकतो. बसण्याच्या खुर्च्या पण खूप कम्फर्टेबल आहेत. या जहाजात आपण टीव्ही बघू शकतो आणि गाणीही चालू असतात. जहाजातून खाली उतरल्यानंतर नील आयलंडचा पहिला नजारा खूपच सुंदर होता. इतके स्वच्छ, सुंदर निळे स्फटिकासारखे पाणी पाहून मन हरखून गेले. अंदमानमधील प्रत्येक बेट हे अनोखे आणि अतिशय सुंदर आहे. अशा प्रकारे नील आयलंडवरील प्रवासाची सुरुवात झाली. अंदमान आणि निकोबार हा समुद्राने वेढलेला केंद्रशासित प्रदेश भारताचा सुंदर असा भाग आहे. येथे प्रत्येक भारतीयाने एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. पुढची माहिती पुढच्या व्लॉगमध्ये.